श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार धुळ्यात वंचित बहुजन आघाडीतर्फे ईव्हीएम मशीन विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम विरोधात जन आंदोलन गेल्या 3 तारखेपासून सुरू करण्यात आले आहे। पण सर्वांनी बघितलेले आहे की ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला अक्षरांचे पत्रक पाठवणार आहोत। आज महापरिनिर्वाण दिवस व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली। मी वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम संपूर्ण महाराष्ट्रभर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम विरोधात जन आंदोलन गेल्या 3 तारखेपासून छेडण्यात आलेलं आहे। आपण सर्वांनी बघितलेलं आहे की ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी संपूर्ण महाराष्ट्रातून येत आहेत। या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या महाराष्ट्रभर सह्यांचं मोहीम राबवून आम्ही निवडणूक आयोगाला या प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून 10,000 लोकांच्या सह्या पाठवणार आहेत। प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून या ठिकाणी सुद्धा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आणि आज महापरिवार निर्वाण दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आमचे शंकरांना खरात, आकाश उपाध्यक्ष आकाश बागुल, आमचे भारतीय बौद्ध महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेशांना लोंढे, आमचे ज्येष्ठ नेते आदर्श मार्गदर्शक तायडे आप्पा आणि त्याचप्रमाणे उपाध्यक्ष आमचे चंद्रमणी वाघ, त्याचप्रमाणे ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर भामरे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजीव भाऊ, आमचे बुलंद तोप विशाल भाऊ माले आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेच वंचित बहुजन आघाडीच्या चाहण्याने विविध पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून सह्या देऊन या ठिकाणी अभियानाला सक्सेस करत आहेत। जय भीम।